नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी योगेश पवार आपलं सर्वांचं कृषीशास्त्र या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। हरभरा पिकामध्ये पहिल्या फवारणीनंतर 15 दिवसांनी दुसरी फवारणी घेणं गरजेचे आहे, जेणेकरून अळीचं योग्य नियंत्रण, बुरशीजन्य रोगापासून पिकाचं संरक्षण आणि पिकामध्ये जास्तीत जास्त फुलधारणा होऊन उत्पादनात वाढ होईल। शेतकरी मित्रांनो, जर या कालावधीमध्ये सावलीत उभं राहिल्यावर थंडी वाजत असेल आणि उन्हात उभं राहिल्यावर उन्हाचा चटका लागत असेल तर त्यानंतर 5 ते 10 दिवसांनी अळीचा प्रादुर्भाव आणि बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढतो। त्यामुळे या कालावधीमध्ये कमी खर्चात प्रतिबंधात्मक उपाय करणं सहज शक्य होते। तर शेतकरी मित्रांनो, या फवारणीमध्ये हरभरा पिकातील बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी थिओफिनेट मिथिल अधिक मॅनकोझेब हे 2 घटक असलेलं बुरशीनाशक 30 ते 40 ग्रॅम प्रमाणे घ्यावं किंवा मेटॅलॉक्झिल अधिक मॅनकोझेब हे 2 घटक असलेलं बुरशीनाशक 40 ग्रॅम प्रमाणे घ्यावं। त्याचबरोबर हरभरा पिकातील अळीच्या नियंत्रणासाठी जर अळीचा प्रादुर्भाव कमी असेल तर त्यासाठी नेहमीप्रमाणे इमामेक्टिन बेंझोएट हे 1 घटक असलेलं कीटकनाशक 10 ग्रॅम प्रमाणे किंवा जर अळीचा प्रादुर्भाव जास्त असेल तर त्या ठिकाणी क्लोरॅन्ट्रेनिलिप्रोल हे 1 घटक असलेलं कीटकनाशक 10 मिली प्रमाणे 15 लिटर पाण्यासाठी घ्यावं। हरभरा पिकामध्ये 40 ते 45 दिवसांनी फुलं लागण्यास सुरुवात होते, त्यामुळे दुसऱ्या फवारणीमध्ये जास्तीत जास्त फुलधारणेसाठी मोनोपोटॅशियम फॉस्फेट म्हणजेच 05234 हे विद्राव्य खत 100 ग्रॅम प्रमाणे घ्यावं किंवा अमिनो ॲसिड अधिक हायड्रोलाइज प्रोटीन हे घटक असलेलं बायोस्टिम्युलंट 30 मिली प्रमाणे 15 लिटर पाण्यासाठी घ्यावं। या फवारणीच्या चांगल्या रिझल्टसाठी चांगल्यात चांगलं सिलिकॉन बेस स्टिकर वापरणं अत्यंत गरजेचं आहे। अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, तुम्ही तुमच्या हरभरा पिकामध्ये कमी खर्चात योग्य फवारणी घेऊन उत्पादनात 30 ते 40% पर्यंत वाढ करू शकता। धन्यवाद। जय जवान, जय किसान।